नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे चवळीच्या शेंगांची भाजी बघणार आहोत. आता बाजारामध्ये खूप छान अशा कोवळ्या अशा शेंगा मिळत आहेत आणि चवीलाही त्या खूप उत्तम लागतात. घरातले साधे सोपे मसाले वापरून आपण ही भाजी कशी चविष्ट बनवू शकतो हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आणि शेवटी एक मेन इन्ग्रेडियंट्स टाकले, त्यामुळे भाजीची चव खूपच उत्तम लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी अर्धा किलो ह्या चवळीच्या शेंगा आणलेल्या आहे. दाबून बघायच्या, त्या एकदम कवळ्या अशा आणायच्या आहे आपल्याला, जाड अशा इथे घ्यायच्या नाही आहेत. तर ह्या वजनी अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम आहेत. तर पुढचा आणि याचा मागचा भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एकसारख्या ह्या आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे. एकसारख्या लावल्यामुळे आपल्याला चिरण्यासाठीही खूप सोपं जातं, त्यामुळे अशा लावून घ्यायच्या आहे. थोड्याशा जर जाड असेल तर त्यातलं बी आपण काढून घेऊ शकतो आणि भाजीमध्ये वापरू शकतो. तर इथे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये, म्हणजे जेवढी साईज हवी आहे त्या साईजमध्ये इथे या शेंगा आहे कापून घ्यायच्या आहे. मी अशा मीडियम साईजमध्येच कापलेल्या आहे, जेणेकरून त्या पटकन शिजतात आणि ही भाजी शिजायला बिलकुल वेळ लागत नाही. 10 मिनिटात ही भाजी शिजून होते. तर ह्या आकारामध्ये मी सर्व ह्या कापून घेतलेल्या आहेत शेंगा. तर हे बघा, गॅसवर मी इथे आता कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 1 चमचा ठेचलेला लसूण टाकायचा आहे. आणि इथे मी 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे वापरलेले आहे. बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आला की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा धना पावडर टाकायचा आहे, लाल तिखट 1 चमचा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. मसाला आपला परतत आला की त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे. एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे परतायलाही आपल्याला वेळ लागत नाही आणि पटकन तो शिजलाही जातो. पूर्ण टोमॅटो परतेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. मीडियम गॅसच ठेवायचा आहे इथे, गॅस फास्ट करायचा नाही आपल्याला. आणि नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर आपला एक सिक्रेट मसाला, ज्यामुळे भाजीची चव एकदम मस्त लागते, एकदम चविष्ट भाजी होते. तर 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला वापरणार आहे. त्यामुळे भाजी अप्रतिम लागते खायला आणि घरातल्यांना सगळ्यांना नक्कीच आवडेल. कारण चवळीच्या शेंगा म्हटलं की लवकर कोणी भाजी खात नाही, तर अशा प्रकारे नक्की करून बघा, सर्वांना नक्कीच आवडेल. मसाला पूर्ण परतल्यानंतर त्यामध्ये चवळीच्या शेंगा ज्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे आणि ह्या शेंगा शिजायला बिलकुल वेळ लागत नाही. 10 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. डब्याला न्यायलाही तुम्हाला एक वेगळी भाजी, ही चविष्ट भाजी ही नक्कीच सगळ्यांना आवडेल. करून बघा. आणि याचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी फक्त आपल्याला 5 मिनिटासाठीच यावर झाकण ठेवायचं आहे आणि इथे गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. मीडियम गॅसवरच 5 मिनिटं ही भाजी शिजवून द्यायची आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं नाही आहे यावर. तर हे बघा, कलरही त्याचा किती छान दिसतोय. हिरवागार रंग असा टिकून राहण्यासाठी जास्त वेळ आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं नाही आहे. तर आपण आता हे पूर्ण परतून घेणार आहोत पुन्हा एकदा आणि शिजली आहे की नाही तेही बघणार आहोत. तर हे बघा, 5 मिनिटं पुरेसे आहेत त्याला शिजण्यासाठी आणि शेंगा ह्या आपल्या शिजलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला 2 चमचे इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तुम्ही इथे ओलं खोबरं जरी वापरलं तरीही चालेल, पण शेंगदाणे टाकल्यानंतर चव छान लागते त्याची. आणि ओलं खोबरं टाकलं ना त्याची चव आणखीन वेगळी लागते. दोन्ही टाकल्यानंतर चवीमध्ये थोडासा फरक होतो. तर शेंगदाण्याचा कूट आपण इथे टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा भाजी जी आहे मिक्स करून घेणार आहोत. आणि दिसायलाही किती अप्रतिम दिसते बघा भाजी. त्यामुळे झाकण आपण जास्त वेळ ठेवायचं नाही आणि मीडियम गॅसवरच ही शिजवून घ्यायची. भाजी आपली शिजली गेलेली आहे. गॅस आपण बंद केलेला आहे इथे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि झाली भाजी तयार. बिलकुल वेळ लागत नाही भाजी शिजण्यासाठी आणि दिसतेही बघा किती अप्रतिम. तर एका भांड्यामध्ये मी आता ही काढून घेणार आहे. सकाळच्या काही गडबडीमध्ये जर तुम्ही या शेंगांची भाजी बनवणार असाल तर रात्री चिरून जरी ठेवल्या ना तर पटकन भाजी होते, बिलकुल वेळ लागत नाही. आणि आता त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कलरही बघा किती अप्रतिम दिसतोय. मोजून 10 मिनिटामध्ये ही होणारी भाजी सकाळच्या तुमच्या डब्यालाही एक वेगळीच चव देईल. तर नक्कीच करून बघा, घरातल्या सर्वांनाही नक्कीच आवडेल. आणि ही भाजी कशी झाली ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आणखीन तुमच्याकडे तुम्ही कुठल्या प्रकारे बनवता तेही मला सांगा.
दररोजच्या जेवणामध्ये थोडासा वेगळा जरी मसाला टाकला ना तर ती भाजी वेगळी लागते. तर नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.